सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे। महाविकास आघाडीमधील नेते आणि पदाधिकारी तर भाजपात प्रवेश करतच आहेत। मात्र याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून येत आहे। दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली आहे। यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे राज्यातील राजकीय घडामोडीचं कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे। मात्र काही नेते ते वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केलाय। त्यामुळे जनमानसात उगाच संभ्रम निर्माण होत आहे। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे। युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत। त्यांच्याकडून अशा पद्धतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे। भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे।